आजच्या मराठीचा एपिसोड बघून खरंच खूप आनंद झाला आहे. कारण की विशालचा जो मुलींचा गेम आहे, तो खरंच लोकांच्या समोर आलेला आहे. ज्या प्रकारे संस्कृतीने विशालला सांगितलं, की "तुझा बाहेरजू आहेस, तू एवढा मॅच्युअर आहेस, एवढा मोठा आहेस, तुझा एवढा करियर आहे, पण तू खूप बालिश दिसत आहेस. एक 15 वर्ष तुझ्यापेक्षा लहान असणारी मुलगी तुला सांगते, की प्लीज मला अशा गोष्टी बोलूच नको आणि तुझ्या ह्याच्यामुळे खूप निगेटिव्ह इमेज दिसत आहे." त्यावर त्या संस्कृतीला तो चूप पण करू शकला असता, की ह्या सर्व बावडट गोष्टी मला सांगूच नको. कारण की 1 दिवसाआधी जेव्हा रुचिता त्याच्यासमोर आली होती सांगायला, की संस्कृती मला असं वगैरे म्हणत आहे. त्यावर विशालनी रुचिताला शांत केलं, की तिच्या फालतू गोष्टी ऐकूच नको. परंतु आता संस्कृतीची गोष्टी ऐकून तो रुचिताकडे गेला आणि रुचिताला म्हटले, की तुझ्यामुळे माझी इमेज खराब दिसत आहे. परंतु तुम्ही बघाल तर मागच्या एपिसोडमध्ये रुचिताने स्वतः म्हटलं होतं, की ह्या सर्व गोष्टी बोलूच नको कारण की ह्याच्यामुळे तुझी आपले मतलब तू बाहेर चांगला दिसशील नाही किंवा वाईट वगैरे दिसेल वगैरे आणि रुचितानं खरं सांगितलं, की माझी जेव्हा तू मला म्हटलंस, की सेक्सी लिप्स आणि माझी जे रिएक्शन होते एक नॉर्मल मुलीची जे रिएक्शन आहे तेच मी देईल ना, की मला हे योग्य वाटत नाही आणि ज्या प्रकारे तुम्ही विशालचे बघा, तो तन्वी सुद्धा तेच म्हणत होता, की तुझी किती सुंदर कर्वी बॉडी आहे. तू मराठी बिग बॉसमधली सर्वात सुंदर मुलगी आहेस. मग रुचितासोबत फ्लर्ट करत होता. ह्या सर्व गोष्टी त्याच्या फक्त एवढाच त्याचा गेम प्लॅन आहे, की आता रुचितापासून त्याचा इंटरेस्ट खतम झालेला आहे. रुचिताकडून फुटेज, व्ह्यूज, टी-आर-पी सर्व गेम झालेला आहे. आता त्याचा हाच गेम प्लॅन आहे, की संस्कृती नाहीतर रेवा ह्यांच्याकडे जाऊन आपल्या समोर गेम प्लॅन करणे आणि त्याचा फक्त तोच गेम प्लॅन आहे. आणि दुसरीकडे तो म्हणत आहे, की माझा खूप मोठा करियर आहे. माझी इमेज आहे. तुझा रुचिताला म्हणते, की तुझी एकही इमेज नाही आहे. तुला करियर नाही आहे. मला असं वाटतं, की स्वतःची इमेज, स्वतःचे जे आपलं करियर आहे स्वतःच्या हातात असते. कोणीही दुसरं तुमच्या करियर किंवा इमेज खराब करू शकत नाही. जर एखाद्या 15 वर्षाच्या लहान मुलीला तुम्ही हे म्हणताय सेक्सी लिप्स, कर्वी बॉडी, तन्वीला तुम्ही फ्लर्ट म्हणून ह्या सर्व टर्म्स यूज करतात, तेव्हाच तुम्हाला समजायला पाहिजे, की तुमची बाहेरची इमेज काय आहे आणि तुम्ही काय करत आहात आणि तुमचा गेम कसा दिसेल वगैरे म्हणून. तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगा.